नमस्कार, मी गणेश फोकळे लेट्सअपमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. राज्यभरातले 29 महानगरपालिका निवडणुका पार पडल्या. त्याच्यानंतर कोण कुठं महापौर होणार याची चर्चा सुरू झाली. अनेक पक्षांनी आपापल्या पातळीवरती त्या तयारी सुरू केल्या, परंतु घोडं आडलं त्याला जसं म्हणतो आपण, तसं घोडं आडलं होतं आरक्षण जाहीर होण्याचं. तर अखेर काल आरक्षण जाहीर झालंय. तर मग त्याच्यामध्ये आरक्षण काल जाहीर झाल्याच्या नंतर त्या शहरातल्या त्या जागा वाटून गेल्या. त्याच्यानंतर मग लॉबिंग सुरू झाली. लॉबिंग या अर्थाने की आता आपला गट, त्याचा गट, एका पक्षात अनेक गट, हा नेता ताकदवर, त्याच्या पावरने तो काहीतरी करेल, अशा सगळ्या गोष्टी सुरू झाल्या. प्रामुख्याने आज आपण चर्चा करतो छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेमध्ये सर्वसाधारण खुल्या प्रवर्गात जागा सुटल्यामुळे आता याच्यामध्ये बरेच चेहरे समोर आलेत. अनेक तर्कवितर्क लावले जात होते. जागा कोणाला जाईल, महिला राखीव होईल का, अनुसूचित राखीव होईल का, सगळ्याच अनुषंगाने लावला जात होता. काल तो सस्पेन्स संपला आणि खुल्या प्रभागासारखी ही आरक्षण सोडत आल्याच्या नंतर आता अनेक मातब्बर आहेत. महानगरपालिकेमध्ये मुख्यतः 10 वर्षानंतर निवडणूक पार पडली. 10 वर्षानंतर ही निवडणूक झाल्यामुळे अनेक इच्छुक होते. एक निवडणूकच याच्यामध्ये मिस झाली असं आपल्याला म्हणता येईल. एक कार्यकाल याच्यामध्ये विदाऊट निवडणुकीचा संपला. त्याच्यामुळे अनेक लोक आता इच्छुक आहेत. अनेक लोकांना महापौर व्हायचंय. तसं पाहिलं तर ह्या शहरामध्ये आता निर्विवाद वर्चस्व हे आता भाजपने ह्यावेळेस मिळवलंय असं म्हणता येईल. आतापर्यंत भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना, एकत्रित शिवसेना यांची अनेक काळ वर्चस्व राहिलं. दुसऱ्या नंबरवरती काही 2-3 निवडणुकांपासून एमआयएम आहे. गेल्या वेळेस त्यांच्या 25 जागा होत्या, त्याच्यामध्ये वाढ झाली आणि यावेळेस तो 7 जागांनी वाढून आता 8 जागांनी वाढून तो 33 वर गेला. त्यामुळं विरोधी पक्षनेता आणि दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष म्हणतो समोर आलाय. शिवसेनेचे 2 सेक्टर झाल्याच्या नंतर, म्हणजे ज्या एकेकाळी शहरावरती बाळासाहेब ठाकरे यांचं मोठं प्रेम होतं, त्यांना मानणारा मोठा वर्ग होता, त्या पक्षाची 2 शेकलं झाले. एका शिवसेनेच्या 2 शिवसेना झाल्या आणि गेली अनेक काळापासून खासदार आणि विधानसभेतले सर्व आमदार अशी एखादी सत्ता असून ह्या शहरातली महानगरपालिका सुद्धा, महापौर सुद्धा शिवसेनाचं असायचं. परंतु ह्यावेळेस ती गोष्ट घडली नाही. यावेळेस पक्षाचे 2 शेकलं झाल्याच्या नंतर पहिल्यांदाच महानगरपालिकेची निवडणूक पार पडली. याच्यामध्ये आपण ज्याला म्हणतो की दोबी पछाड आणि एखाद्या गोष्टीचे दुर्धान होणं आणि पक्षाला म्हणजे सोपडा साफ होणं, अशी परिस्थिती ज्याला आपण म्हणतो, तशी परिस्थिती या ठिकाणी आली. आणि जी काही मूळ शिवसेना म्हणतो, ज्याला ठाकरे गट आपण म्हणतोय, आता मूळ शिवसेना कोणची, हा दावा त्यांचा कोर्टात आहे. त्याच्यावरती आपण अधिकृत आपण हा मूळ शिवसेना किंवा तो नाही असं आपल्याला म्हणता येणार नाही. परंतु त्यांच्या दाव्यानुसार तर ठाकरे गटाला इथं फक्त अवघ्या 6 जागा मिळाल्या. आणि जे काय शिंदे गटाचे नेतृत्व करतात, पालकमंत्री जे आहेत संजय शिरसाट यांच्या नेतृत्वात निवडणूक लढल्या गेल्या, त्यांना अवघ्या 12 जागा मिळाल्या. इथं गेली निवडणुकीच्या अगोदर अनेक दिवस चर्चा होते की भाजप आणि शिवसेना यांची युती होईल. परंतु तो अंतिम टप्प्यात अक्षरशः फॉर्म भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत ही बोलणी चालली आणि ती युती तुटली. त्यांनी स्वतंत्र निवडणूक लढल्या आणि भाजपला फक्त 1 जागा कमी पडली बहुमतासाठी. 115 जागेवरच्या निवडणुका इथं झाल्या. त्याच्यामध्ये भाजपला 57 जागा, म्हणजे 58ला इथं बहुमत आहे, 1 जागा त्यांना कमी पडली. आता हे स्पष्ट चित्र आहे की भाजपचा इथं महापौर होणार आहे. आता भाजपमध्ये अनेक नावं इच्छुक आहेत आणि ह्या नावांची जी सगळी चर्चा आहे ती चर्चा करून एक भाजपची कोर कमिटी आहे. त्याच्यामध्ये अतुल सावे आहेत, इथं माजी राज्यमंत्री भागवत कराड आहेत, इथले शहर जिल्हाध्यक्ष किशोर शेतुळे आहेत. ही सगळ्यांची एक कोर कमिटी ही राज्य त्यांच्या नेतृत्वाकडे प्रदेशाध्यक्ष आणि बाकी त्यांची जे काही कमिटी असते त्याच्याकडे पत्र पाठवणार आहेत, नावांची यादी पाठवणार आहेत. जे इच्छुक आहेत किंवा महापौर करावेत किंवा यांच्यातनं आपण निवडू शकतो अशी यादी पाठवणार आणि त्याच्यानंतर ते फायनल होणार. तर ही नावांची जी काय आता चर्चा आहे, तर त्या चर्चेचे नावे कोणते हे तुम्हाला मी एक वाचून दाखवतो. तर त्याच्यामध्ये आहेत राजू वैद्य, जे शिवसेना ठाकरे गटाचे इथं शहर प्रमुख काही काळ राहिले. त्यांनी त्याच्यामध्ये अनेक पदही भोगली. ते नुकतेच निवडणुकीच्या तोंडावरती भाजपमध्ये आले होते. तर त्या राजू वैद्य यांचं नाव आहे. समीर राजूरकर यांचं गेली अनेक दिवसापासून नाव चर्चेत आहे महापौर पदासाठी. सुरेंद्र कुलकर्णी आहेत, सविता कुलकर्णी आहेत, माधुरी अदवंत, महेश माळवतकर, अनिल मक्रिये, विजय आवताडे हे उपमहापौर राहिलेले आहेत. अनेक काळाकडून भाजपचं नेतृत्व करतात. आप्पासाहेब हेवळे आहेत, शिवाजी दांडगे, राज वानखेडे, रामेश्वर भादवे, अनिल मक्रे यांचं डबल नाव आलं. असे सगळ्यांच्या नावाची चर्चा आहे. याच्यापैकी आणि इतर काही अशा नावांची यादी राज्य नेतृत्वाकडे जाईल. आणि मुख्यतः जे इथले मातब्बर भाजपचे नेते आहेत, ज्यांच्या नेतृत्वात आणि ज्यांच्या सगळ्या राजकीय रणनीतीनुसार ही निवडणूक लढवली गेली, त्याच्यामध्ये यश आलं, ते अतुल सावे हे फायनल करणार आहेत. त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की ह्या शहराला चांगल्या पद्धतीने कोण चालवू शकतं आणि जो स्वच्छ चेहरा आहे, ज्याची प्रशासकीय पकड आहे, ज्याला प्रशासनात काम करता येतं, त्याचा अनुभव आहे. आणि हे सगळं असताना ह्या शहराला पाण्याची मोठी समस्या आहे. समांतर जलवाहिनीचा अनेक वर्षापासूनचा मुद्दा आहे.
प्रत्येक निवडणुकीत तो मुद्दा असतो, तो मुद्दा गाजतो. तर ह्या मुद्द्यामध्ये जो कोण काम करू शकतो, विरोधकाला कोण तोंड देऊ शकतो. आणि आता विरोधी पक्षात आपसुकच MIM असणार आहे. शिवसेनेचा आवाज थोडा क्षीण झालाय असं आपल्याला म्हणता येईल, कारण 12 आणि 6 त्यांचे काही एकत्रित नाहीत ते, परंतु अक्षरशः आकडा फार कमी झालाय. त्यामुळं विरोधी पक्षाची ताकद म्हणावी अशी भाजपच्या पाठीमागं फक्त MIM हे जे आहे. आता शिवसेनेची तशी परिस्थिती नाही, परंतु भारतीय जनता पक्ष पहिल्यांदाच एखादी सत्तेमध्ये इथं छत्रपती संभाजीनगरमध्ये आलाय. आतापर्यंत शिवसेना हीच मोठा भाऊ होती, पण ह्यावेळेस छोटा भाऊ ही संकल्पना संपुष्टात आणली आणि निर्विवाद मोठा भाऊ असा भाजप झालाय. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये हे समांतर जेलवरीचं काम कधी होतंय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ऐन निवडणुकीच्या पूर्वसंध्येला मुलाखतीत सांगितलं की मी गुड न्यूज देतो आणि फार लवकरात लवकर समांतर जेलवाईचं काम पूर्ण होऊन औरंगाबाद शहराला रोज पाणी नियमित मिळणार आहे. आता त्यांचा फक्त निवडणुकीपुरता शब्द होता का तो खरंच अंमलात आणणार आहेत हे आपण पुढे पाहूच. पण जे आता मी नाव वाचली यांच्यापैकी तुम्हाला कोण वाटतं की महापौर होणार आहे किंवा होऊ शकतो, याच्यामध्ये कोणाचं नाव रेसमध्ये आहे आणि याच्यापैकी कोण महापौरपदी बसलं पाहिजे किंवा चांगला कारभार चालेल हेही तुम्ही सांगू शकता. आत्ताची परिस्थिती जर पाहता भारतीय जनता पक्ष याचाच महापौर होणार आहे. तशी त्यांच्याकडे संख्याबळ आहे. 7 कोटी खर्च करून महानगरपालिकेचं सभागृह हे सुशोभित केलेलं आहे. नव्या पद्धतीने कामकाज सगळ्या गोष्टी चालणार आहेत. सगळ्या कॅबिन, स्थायी समिती सभापती, महापौर, महापौरची कॅबिन अशा सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. तर आता ह्या 10 वर्षानंतर निवडणुका, त्याच्यानंतर भारतीय जनता पक्षाची एखादी सत्ता आणि शहरातले गेली 10 वर्ष आणि गेल्या अनेक काळापासून युतीत असताना याचे प्रश्न पेंडिंग हे सगळं कोण सोडवणार आहे आणि जी आता मी नाव सांगितले याच्यामधल्या कोण महापौर होऊ शकतो याची आता यादी जरी गेली असली तरी उद्यापर्यंत वाट पाहूयात. उद्या कोण महापौर होईल आणि कोण तिथे विराजमेल हे तुम्ही सांगू शकता. थांबूयात. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.